आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला। 4.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे हे पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल। तसेच कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी होईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी ओरोस येथे व्यक्त केला आहे। 2006 सालापासून रखडलेल्या सिंधुदुर्गातील पत्रकार भवनाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे। सिंधुदुर्ग नगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी 11 गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे। या पत्रकार भवनाचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, परिषद प्रतिनिधी शशी सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सचिव गणेश जेठे, संतोष वांगणकर, उपाध्यक्ष बाळा खडपकर, नंदकिशोर महाजन यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते। पालकमंत्र्यांसह आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ झाला, तर पालकमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले। यानंतर ओरोस येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी प्रास्ताविक करताना पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली। तसेच गजानन नाईक यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। अभिनेते दिगंबर नाईक यांनी सर्व राजकीय पक्षांचे नेते पत्रकार भवनासाठी एकत्र आल्याबाबत समाधान व्यक्त केले। तसेच हम सब एक है ही कविता सादरीकरणाबरोबरच मालवणी भाषेतून गाराणे घालत उपस्थितांची मने जिंकली। या गाराण्यात कोकणचा मुख्यमंत्री होऊ दे या वक्तव्यावर सर्वांनी त्यांना दाद दिली। मान्यवर आणि सर्व पत्रकार माझ्या सगळ्या भावासमोर राहिले। तसं आज मला खूप बरं वाटलं। जास्त काही बोलू येणार पत्रकारांचा कार्यक्रम हा एखादा शब्द चुकला तर उद्या पानं भरून घ्यायचा परत सिंधुदुर्गात यायचा असता। माझ्यावरती सिंधुदुर्गकरांचं खूप प्रेम आहे आणि मला सगळंच सारखे म्हणजे प्रहारमध्ये माझ्याबद्दल चांगलं लिहिलेली काय आणि पुण्यनगरीमध्ये लिहिलेली काय चांगला न्यू भया इतकीचा पैसा आहे। इतक्या वाटला नाटा आज व्यासपीठावरती खयचा पक्ष न बघता कोण खयच्या पक्षाचा, कोण खयचो अध्यक्ष ह्या न बघता सगळे एकत्र येते। तसेच खयचो म्हणजे पेपर न बघता सगळे पत्रकार एकत्र येते। त्यामुळे मला असं वाटलं की खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं म्हणा हरकत नाही, हम सब एक आहे। छोटीशी कविता मागे एकदा गावात आठवत नाही तोडकं वाचलं होतं, हम सब एक आहे। काल सांच्याला आमचा अब्दुल गेला, त्याला पोचून आलो म्हणजे आंघोळ करायच्या अगोदर जाऊन यावं म्हणून बचक्यातून मशकीचं पुडकं काढलं, 2 बोटं इकडं तिकडं लावल्यावानी केलं आणि चिंपाट बनलं आणि रेल्वे लाईनी नजीक लागलेल्या आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेत इकडं तिकडं बघत मी आपण सांगतो तवा मला तिथं कोणतरी म्हणणार बाबा लाजतूच कशाला, लाजू नकस, बस हितच हम सब एक आहे। त्याचं म्हणणं ऐकून लय जास वाटलं आणि रेलगाडीची वर्दळ बघताना पाठ पण साफ झालं। लय बाबाबून चालली होती मी आपण बाबाबूमीत सामील झालो। राम नावाचा गजर केला, एका सेकंदात वरचा घुमट खाली आला। त्यालाही हळहळलो, अंगठ्यालाही ठिचाळलो, रक्ताळलेल्या पायांनी टीप आसवं गाडीत त्या घुमटाखालची मडं बाहेर काढू लागलो। तेव्हा त्या घुमटाखालच्या मड्यातून जोराचा आवाज आला, टीप आसवं गाळू नकस, आपल्या देशाच्या गोंधळावर असा जाहीरपणे लढू नकस, हिरव्यावर रागावू नकस, हिरव्याला बाजूला करू नकस, भगव्यावर चिडू नकस। त्या तिघांना एका सफेद कपड्यात एकत्र कर आणि तो सफेद कपडा हृदयाच्या उंच टाकावर घेऊन ठेव। 2 टाइम भाकरी आणि त्रिलोक किचनची झोपडी मिळस्तवर जाशील तिथं, उठशील तिथं, बसशील तिथं हेच पण
हम सब एक है, हम सब एक है. 12 राठींच्या 12 राठींच्या महाराजा शब्दाप्रमाणे हे सगळे पत्रकार ह्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र येलेले आहेत महाराजा. त्या सगळ्यांना आयुष्यभर एकत्र ठेव महाराजा. जर शब्द कोण उभं आडवकर आडवलं उभं वडादिसा पिंपळकर वडाकर त्याचे दाब त्याच्या कशात घालवे महाराजा. अंधार वेळाचे 12 जगडी देत कर एकाचे 21 कर 5चे 25 कर असलेल्या नसलेल्या सगळ्या सिंधुदुर्गवासियांना सुखी ठेव आणि येणाऱ्या पुढच्या अनेक वर्षात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त आमच्या सिंधुदुर्गातच होते रे महाराष्ट्र. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी जांभेकर स्मारक रखडल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या भवनाच्या भूखंडासाठी निधी दिला. आमदार खासदारांनी सहकार्य केलं, पण अधिकारी वर्गाने हे भवन रखडल्याबद्दल संताप व्यक्त करून गजानन नाईक यांच्या चिकाटीमुळे हे भवन साकारत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. मंत्रालयामध्ये बऱ्याचदा आले गजानन नाईक आणि त्यांची कार्यकारी मंडळ. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. राणे साहेबांना भेटलो. राणे साहेबांनी पण त्यावेळी प्रयत्न केले. खासदारांनी आमदारांनी अनेकांनी त्यांना आम्हाला पत्र दिली. पण जे झारीतले तिकडे शुक्राचार्य जे बसलेले होते ना, ते प्रत्येक वेळी फाईल म्हणजे मी तुम्हाला सांगतो हा कोकणावर आमच्या बाबतीतच नाही अनेक वेळा झालेला आहे. 94 पासून मी पाहतोय. आपला आलेला निधी आहे ना तो दुसऱ्या जिल्ह्यात जायचा. जे शिक्षणासाठी आलेला निधी असू दे, कृषीसाठी असू दे, आपल्या इकडचे वाद असतील त्या वादाचा फायदा घेऊन इतर जिल्ह्यामध्ये तो निधी वळवला जायचा. हे कोकणावर आत्ताच अन्याय नाही, हा पहिल्यापासूनचा अन्याय. त्याचा मला अनेकदा मी तुम्हाला खाजगीत भेटल्यानंतर सांगेन कोणी कोणी कसा कसा आपला निधी वळवून घेतला तो. आज या ठिकाणी मला बोलायचं नाही, पण आम्हाला आज काय आहे, आज मी का बोलतोय आणि पुढे आपल्याला अजून पैसे मिळायचे आहेत आणि इमारत आपल्याला उभी करायची आहे, स्मारक उभं करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे आज पत्रकारांनी एक संघटित होऊन राजकारण न आणता हे स्मारक आपल्याला उभं करायचं आहे. आपले जे काही गटातटाचं असतील ते बाजूला ठेवा, पण हे स्मारक कोणत्याही परिस्थितीत उभं राहिलं पाहिजे. राज्यातल्या पत्रकारांचं ते स्वप्न आहे. गजानन नाईकने प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच्यासोबत इतर मंडळी येत होती आणि त्या गजानन नाईकांची जी चिकाटी आहे त्या चिकाटीमुळेच आज हे भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय. भाई तुमच्याकडे जेव्हा आलो होतो तर भाई तुम्हाला मी सांगितलं की भाई अजून फाईल मिळत नाही. तुम्ही काय म्हणाला की मी प्रयत्न करतो. ठीक आहे, तुमचे प्रामाणिक प्रयत्न त्यावेळी होते. तुम्ही सतत फोन करत होता. परंतु तिथे अधिकारी जे बसले होते ना ते नेहमी काय सांगायचे की ती फाईल मुख्यमंत्री कार्यालयात गेली आहे, ग्रामविकासकडे गेली आहे, जलसंधारणकडे गेले, फाईल सापडायचीच नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना मला वाटतं एक दोन गजानन नाईक होते त्यांना विचारलं, मी सीओ नाही तर तिथूनच बोललो. मला वाटतं शेखर होते ना. हो म्हटलं आम्ही माझं गजानन नाईकांच्या घरचं कार्य नाही किंवा माझ्या नाही आहे, हे पत्रकारांचं आहे, राज्यातल्या पत्रकारांचं आहे. आणि तुम्ही जर अशी जर हे करत असाल तर मला सांगा, मग आम्हाला पुढचा मार्ग आमच्याकडे आहे. शेवटी कसं आहे माहिती आहे, अरेला कार्याची भाषा केल्याशिवाय कुठच्या गोष्टी मिळत नाहीत. आणि आम्ही पत्रकार म्हणजे बुद्धिजीवी आपण म्हणतो, पण आता ह्या बुद्धिजीवी वर्गाला ना हे अधिकारी कधी जुमानत नाहीत. कारण आपण काय म्हणतो, जाऊ दे होईल, आज होईल उद्या होईल. आता ही आपल्याला संपूर्ण रक्कम अर्धी रक्कम आलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. 455 मध्ये अर्धी आलेली आहे. पुढची रक्कम घ्यायची आहे. पुढची रक्कम येण्यासाठी आज जी काही गजानन नाईक यांनी जे प्रयत्न केले, आज गजानन नाईक आहेत, उद्या दुसरा त्या पदावर येईल. पण हा पाठपुरावा कायम तुम्हाला ठेवावा लागणार आहे. पालकमंत्री आहेतच, पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत, 2 आमदार आहेत आणि अजून मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण आमदार आहेत. या सगळ्यांना खासदारांना सोबत घ्या आणि हे पत्रकार भवन आणि स्मारक उभं करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. महाराष्ट्रामध्ये अनेक स्मारकं झालेली आहेत. मग ते विदर्भातील असेल, मराठवाड्यातील असेल, पश्चिम महाराष्ट्रातील असेल, तिथे तिथे जी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली जी मंडळी होती, जी मान्यवर व्यक्तिमत्व होतं, त्यांची स्मारकं झाली. परंतु खेदाने म्हणावं लागतं की जांभेकरांच्या स्मारकासाठी आज आम्हाला झगडून आंदोलनाची भाषा वापरून
आज हे आम्हाला स्मारकासाठी जागा स्वतःची असताना, जिल्हा संघाची असताना, निधीसाठी मुंबई म्हणजे सिंधुदुर्ग ते मंत्रालय असं पायपीट करावं लागतंय, हे आपल्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना खरोखर लांछनास्पद होतं. आणि म्हणून गेले अनेक वर्ष राज्यातील पत्रकारांची जी इच्छा होती की एक स्मारक व्हावं, जांभेकरांचं स्मारक व्हावं, जिल्ह्यातील पत्रकारांची इच्छा होती की पत्रकार भवन, सुसज्ज पत्रकार भवन व्हावं. या ठिकाणी आता जी अत्याधुनिक सुविधा झालेल्या आहेत त्या सुविधा देखील आपल्याला उपलब्ध व्हाव्यात. यासाठी पत्रकार भवन असावं, कारण महाराष्ट्रामध्ये बहुतांशी पत्रकार भवन तयार झाली, उभी राहिली, परंतु जिल्ह्यात होत नव्हतं. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांकडे ज्यावेळी ही मंडळी गेली तर राणे साहेबांनी कुठेही वाट न बघता किंवा उद्या या परवा यांना सांगता ताबडतोब सांगितलं किती पैसे लागणार सांगा, जमीन विकत घ्या. हे का केलं? पण त्यावेळी गेलेली ती शिष्टमंडळ होतं, त्या मंडळींवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पैसे मिळाल्यानंतर, ती रक्कम मिळाल्यानंतर जमीन भूखंड विकत घेतला आणि 2006 पासून आज 2011 पर्यंत आज तिथे पत्रकार भवन उभं राहत नव्हतं. कारण जी पुढची तो निधीची रक्कम होती ती मिळायला आम्हाला कुठेही सहकार्य मिळत नव्हतं. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी या पत्रकार भवनासाठी नारायण राणे यांनी शासकीय निधीची वाट न बघता 6 लाखाचा निधी दिल्याबद्दल आभार मानून महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानत असल्याचे सांगितले. भाजप शिवसेनेच्या सहकाराचे देखील कौतुक करताना याच सरकारच्या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक पत्रकार भवने उभी राहिल्याचेही ते म्हणाले. तळ कोकणात ज्या भूमीत आमचे आद्य पत्रकारांचे दैवत बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झालेला आहे, त्या तळ कोकणात सिंधुदुर्ग येथे एक स्मारक व्हावं, चांगला पत्रकार भवन व्हावं, हा महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचा प्रश्न होता आणि स्वप्न पण होता. आणि या प्रश्नासाठी, या स्वप्नासाठी गजानन नाईक ज्या ज्या वेळी मिळत होते, कुठेही मिळत होतं, तर त्यांचं एकच रट होतं की आपलं तो स्मारक आता होत आहे, आता ते आपण फाईल गेलेली आहे, आता आपण करत आहोत. पृथ्वीराज चव्हाण झाले, नारायणजी राणे त्यावेळी त्यांनी सांगितलं, पण ते आज इथपर्यंत आलेलं आहे. आणि सर्वात प्रथम नारायणजी राणे यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सरकार जागा देईल की नाही, भूखंड मिळेल की नाही, शासकीय भूखंड मिळेल की नाही, त्याची वाट न पाहता स्वतःहून 6 लाख रुपये निधी देऊन, म्हणजे मोठा मनाचा माणूस, उदार मनाचा माणूस नारायणजी राणे यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे. मी महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेकडून आणि तमाम पत्रकारांकडून त्यांचं अभिनंदन करतो. आणि आज आपलं स्वप्न इथं पूर्ण होत आहे. एक विशेष बाब दीपक भाई, जे मागणी मंजूर केलेली आहे, जितक्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत तेवढ्या कोणत्याही सरकारने केल्या. ही एकमेव सरकार आहे, भाजप सेनेची एकमेव सरकार आहे. आणि याच्या पूर्वी जी भाजप सेनेची सरकार होती, मनोहरराव जोशी पंतप्रधान मुख्यमंत्री होते, त्यावेळी पत्रकारांचे जेवढे प्रश्न झाले, म्हणजे त्यावेळी ज्या जिल्ह्यात पत्रकार भवन झाले तेवढे कधीच झाले नाही. आमच्या अकोला जिल्ह्यात ही पत्रकार भवनासाठी मनोहरराव. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनीही 13 वर्ष पत्रकार भवनाचे काम रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे दुःख मोठं आहे, हे मी समजू शकतो, अशी भावना व्यक्त केली. उशिरा का होईना यावर तोडगा निघाल्याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला देखील त्यांनी उजाळा दिला. हे माझ्या हातात जे आहे ते गजानन नाईक यांनी मला दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण इतिहासामध्ये सणावळा असतो की पानिपतचं युद्ध कधी झालं, अकबराचा जन्म कधी झाला, तसं त्यांनी सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांना कधी भेटले. आणि ही सणावळी याच्यामध्ये तारखा किती आहेत तर माझ्या माहितीमध्ये 50 तारखा आहेत. त्या 50 तारखांना काय झालं त्याचं सगळं त्यांनी त्याच्यामध्ये जंत्री दिलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2006ला भूखंड ताब्यात मिळाला आणि आज 2019ला आपण भूमिपूजन करतोय, म्हणजे जवळजवळ 13 वर्ष त्याला झालेली आहेत. साधारण वनवास हा 14 वर्षाचा असतो, तुमचं फक्त 1च वर्ष कमी पडलेलं आहे, परंतु हा वनवासच आहे. कारण तो भूखंड समोर दिसतो आहे, आपल्या ताब्यामध्ये जमीन आहे, परंतु आपण काही वास्तू उभी करू शकत नाही. हे दुःख फार मोठं आहे, हे वनवासाइतकं मोठं दुःख आहे. पण उशिरा का होईना, पण याच्यामध्ये काही तोडगा निघालेला आहे आणि हा मार्ग मोकळा झाला आहे, याचा मला फार आनंद वाटतो. गजानन नाईक यांना मी जवळ 30 वर्ष ओळखतो, बातम्या देतो, परंतु तुम्ही ओरोसमध्ये आल्यानंतर जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये तुम्हाला बसायला जागा नाही अशी परिस्थिती आहे.
काही सुविधा नाही. त्यामुळे ही एक फार मोठी उणीव मला वाटतं की या निमित्ताने भरून निघणार आहे आणि त्याबद्दल सुद्धा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे. बाळशास्त्री जांभेकर यांचा आपण उल्लेख केला, परंतु बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल कोणालाच काही माहीत नसतं असा आमचा अनुभव आहे. मी पोंबुर्लेला त्यांचं स्मारक बघायला गेलो होतो. पोंबुर्ले त्यांचं गाव आहे, जन्मगाव आहे आणि ते अजूनही फार दुर्गम आहे. तुम्ही आजही पोंबुर्लेला जायचं म्हटलं तर फार अडचण आहे. आणि त्या गावामध्ये त्यांचा जन्म 200 वर्षापूर्वी झाला आहे, लक्षात घ्या. बाळशास्त्री जांभेकर हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, आपल्या ते लक्षात झालं नाही. आपण नुसतं म्हणतो की त्यांनी दर्पण सुरू केलं 1832 मध्ये. ही काही त्यांची ओळख नाही. ही खरं म्हणजे पत्रकारांनी लोकांसमोर आणलं पाहिजे की बाळशास्त्री जांभेकर 200 वर्षापूर्वी पोंबुर्ल्यामध्ये जन्माला आले, 200 वर्षापूर्वी शिकले पोंबुर्ल्यामध्ये, नंतर मुंबईला गेले आणि ते केवळ पत्रकार नव्हते, कृपा करून लक्षात घ्या, ते फार मोठे शिक्षण तज्ञ होते. ते मुंबईच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर होते. हे किती लोकांना माहिती आहे. आणि शिक्षण तज्ञ होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. इतिहासाचा अभ्यास आहे, गणिताचा अभ्यास आहे. असं विद्वान मनुष्य होता. आज आपण त्यांना थोडं सीमित करून ठेवलं की बाळशास्त्री जांभेकर म्हणजे पहिलं त्यांनी दर्पण प्रकाशित केलं. खरी गोष्ट, ती गोष्ट खरी, पण ती पुरेशी नाही. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाचं स्मारक खरोखरच भव्य होणं आवश्यक होतं आणि जे त्यांच्या जन्म गाव जे आहे त्या जिल्ह्यामध्ये होणं आवश्यक होतं. मला असं वाटतं की फार मोठी उणीव आपल्यामध्ये होती आणि ती आपण आज भरून काढलेली आहे. त्यामुळे मला खरोखर आज फार आनंद वाटतो की या सगळ्या प्रवासाचा मी साक्षीदार होतो. त्यामुळे ज्या गोष्टी आपण पाहतो पुढे जाताना त्या मार्गाला लागल्या तर आपल्याला पण एक आनंद अधिकारी म्हणून वाटतो. तो मला स्वतःला सुद्धा वैयक्तिकरित्या वाटतो आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ही वास्तू जी आहे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या माध्यमातूनच आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो असे त्या म्हणाल्या. आधारस्तंभ मिळालाय आणि आज ही इमारतीचा भूमिपूजन प्रसंगी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. मगाशी राणे साहेबांनी सांगितलं की कुठेतरी खंत वाटते की एवढी मोठी इमारत होते आणि त्या प्रसंगी त्याचा जो लवाजमा पाहिजे तो भरपूर मोठ्या प्रमाणात हवा होता. प्रत्येक जण इथे आज उपस्थित राहायला हवे होते, परंतु ही खंत कुठेतरी मगाशी टेटे साहेबांनी सांगितली की ज्यावेळी इमारत पूर्ण होईल त्यावेळी सर्व पत्रकार याच्यापेक्षाही जोमाने काम करतील आणि त्याची व्याप्ती मोठी असेल. तुम्हाला सर्वांना या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देते. आम्ही फक्त एक ठराविक मर्यादेपर्यंत काम करतो, परंतु जनतेच्या तुमच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतो. त्यावेळी खरोखर समाधान वाटतं की आम्ही आमचं काम किंवा आम्ही केलेले कार्याची कुठेतरी पोचपावती तुमच्याकडनं केली जाते. मगाशी राणे साहेबांनी सांगितलंय की जसं तुम्ही काम करता आणि आमच्याकडनं एखादं चुकलं तर ते चौकटीत येतं, तर तुमच्याकडनं चुकलं तर तेही चौकटीत येऊ दे. हे एक जरी गमतीशीर जरी गोष्ट असेल तरी खरोखर ही कुठेतरी खंत आहे की आपले कदम साहेब खाली बसले, त्यांनी आजपर्यंत ह्या पत्रकाररित्या जे काम केलं त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून आज ही इथे इथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु ह्या कार्यक्रमासाठी इथे मला बोलवलं. आणि आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल असे सांगून या इमारतीमधून भविष्यात येथील पत्रकार आणि नागरिकही घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. गेली 7 ते 8 वर्षात हा प्रश्न निर्माण झाला असताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाल्याचे सांगितले. बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या भूमिपूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण सातत्याने या स्मारकासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नातून हे आज स्मारक या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थाने स्मारकाची बिल्डिंग सुद्धा या ठिकाणी इमारत सुद्धा भव्य दिव्य अशी या ठिकाणी होईल. आणि या भव्य दिव्य इमारतीनं सुद्धा या भविष्यातील पत्रकार असतील, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक असतील, हे या ठिकाणी घडतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर गेल्या 7-8 वर्षामध्ये पत्रकार संघाच्या बैठका अनेक होत होत्या आणि वृत्तपत्र वाचताना प्रत्येक बैठकीमध्ये या बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचा विषय त्या बैठकीच्या अजेंड्यावर नेहमीच असायचा. आणि पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्याकडे वित्तमंत्री राज्यमंत्री आल्यानंतर अनेक वेळा गजानन नाईक या ठिकाणी पालकमंत्र्यांना भेटून या स्मारकासाठी एवढा आराखडा तयार केला आहे, त्यासाठी पैसे कसे उपलब्ध होणार यावेळी चर्चा करत असताना खऱ्या अर्थाने पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांनी सुद्धा त्यावेळी सांगितलं की या स्मारकासाठी वेगवेगळ्या स्तरावर पैसे गोळा न करता खऱ्या अर्थाने पत्रकारांनी एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा आपण पैसे गोळा करतो तेव्हा त्या ठिकाणी पत्रकारांच्या कुठेतरी गोष्टीला मार्गदर्शक गोष्ट त्या ठिकाणी होते.
आणि म्हणून सरकारच्या मार्फत जनतेच्या मार्फत हे स्मारक व्हायला पाहिजे आणि म्हणून पालकमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी सातत्याने प्रयत्न करून या स्मारकासाठी ॲक्च्युअली निधी दिला. गजानन नाईकांना माहिती असेल की विधिमंडळात या स्मारकासाठी त्यावेळी उठवला होता आणि निश्चितपणे पालकमंत्री केसरकरांच्या माध्यमातून या स्मारकासाठी आज 5 कोटी 3 कोटी रुपये खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळी केसरकर साहेब निधी आणतात. निधी आणल्यानंतर तो निधी किती आणला याबद्दल लोकांना आधी उत्सुकता असते आणि म्हणून त्यावेळी आम्ही पुन्हा स्पष्ट सांगितलं की वटकरांना की ते निधी किती आला त्याची या ठिकाणी जाहीर करणार आणि 3 कोटीचा निधी त्या ठिकाणी त्यांच्या PWDच्या खात्यामध्ये या ठिकाणी वर्ग झाला. एखाद्या कामाची 4.5 कोटी रुपयामध्ये एखादं काम होतं त्यावेळी शासनाच्या कामामध्ये त्याला काही लाखाची तरतूद होते, परंतु हे असं एक काम की त्याला कामाच्या सुरुवातीलाच 3 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी खात्यात जमा झाली. सण या पुढच्या काळामध्ये निर्माण होणार नाही आणि पालकमंत्र्यांनी या योजनेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये विविध योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने पालकमंत्री मोदयांनी सुद्धा आज बाळशास्त्री स्मारक या ठिकाणी होत आहे. त्या स्मारकाला असलेल्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ठिकाणी पूर्तता करावी लागली आणि त्यामुळे या प्रकरणाला वेळ झाला. खरं तर पत्रकार मित्रसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही एखादं काम करतो त्या कामाचा पाठपुरावा करताना सगळेच लोकप्रतिनिधी त्या कामाच्या पाठीमागे निश्चितपणे पळत असतात. त्या कामामध्ये सातत्याने त्या प्रयत्न करत असतात. आत्ताच मी या ठिकाणी गजानन नाईकांचं या ठिकाणी दिनवार या ठिकाणी बघितलं आहे की जवळजवळ ते त्या कामासाठी जवळजवळ 100 वेळा वेगवेगळ्या तारखा देऊन 100 वेळा वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी असतील किंवा बैठक असतील या निमित्ताने ते 100 वेळा त्या ठिकाणी गेले आहेत. लोकप्रतिनिधींच्या तुम्ही पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने आमच्यावर वेगवेगळ्या कामाचे पाठपुरावे सुद्धा लिहिता की आता तुम्हाला त्याची जाणीव झालेली आहे की एखादं काम करताना ते काम प्रत्यक्षात आणताना त्यासाठी किती पाठपुरावा करावा लागतो आणि हा पाठपुरावा आपण या ठिकाणी बघितला. खऱ्या अर्थाने मच्छिंद्रगाव नाट्यगृह स्मारक हे या ठिकाणी झालं होतं, परंतु आपण या स्मारक या ठिकाणी केल्यामुळे ते स्मारक आपल्याला याच मतदारसंघामध्ये कुडाळमध्ये आपल्याला ते घेता आलं आणि त्याची सुरुवात या ठिकाणी टेंडर प्रोसिजर सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात भूमिपूजन या ठिकाणी काही दिवसातच या ठिकाणी होईल. आणि या 2 खरं तर बाळशास्त्री जांभेकरांच्या नावाने आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा या पत्रकार संघाला हक्काची वास्तू या स्मारकाच्या निमित्ताने मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पत्रकारांना या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा आपलं योगदान या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चित आहे आणि या स्मारकाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने केसरकर साहेबांनी सुद्धा त्या योगदानातनं आपलं योगदान सुद्धा या स्मारकासाठी असलं पाहिजे यासाठी सातत्याने गेली वर्षभर 2 वर्ष या ठिकाणी भूमिका मांडली, सातत्याने प्रयत्न केले. त्याबद्दल केसरकर साहेबांचे या पत्रकार संघाचे अध्यक्ष नाईक साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि काम. आमदार नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनची इमारत आणखी भव्य करता आली असती असे सांगितले. कमीत कमी वेळात ही इमारत उभी करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्मारकाचं व पत्रकार भवनाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी माझी शुभेच्छा देण्यासाठी आणि विचार मांडण्यासाठी मी आपल्या इथे उपस्थित आहे. सर्वात प्रथम मी ह्या भूमिपूजनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर पालकमंत्री दीपक केसरकरजींचा आज मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेन की आज त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काय आपलं योगदान दिलेलं आहे. माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी एकंदरीत या पत्रकार भवनाचा जो काही प्रवास आणि आतापर्यंत झालेल्या ज्या ज्या घटना आहेत किंवा ज्या व्यक्तींनी जे काही योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याबद्दलच आपले विचार आपल्या समोर मांडलेले आहेत. पत्रकार भवनाचा जो काही प्रवास सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून जे काही जागा घेण्यामध्ये मदत, ते आजचा दिवस आज तसा बघितला तर हा प्रवास सोपा नव्हता. ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसं आमच्या सन्मान्य पांढरपट्टे साहेबांनी उल्लेख केला, बाळशास्त्री जांभेकर साहेब हे काही लहान माणूस नव्हता. त्यांनी जे काही मराठी पत्रकारितेला जे काही त्यांचे जे योगदान आहे, आज त्यांच्यामुळे वर्षानुवर्ष मराठी पत्रकारितेला जे काही नावलौकिक किंवा जे काही नाव मिळालेलं आहे, त्या बाळशास्त्री जांभेकरच्या साहेबांच्या जिल्ह्याचा पत्रकार भवन किंवा त्यांचं स्मारक, त्यांचा हा प्रवास ऐकल्यानंतर पुढच्या पिढीपर्यंत आपण या प्रवासाबद्दल माहिती देऊ शकतो का, हे
कदाचित ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचार करण्यासारखी वेळ आहे. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मान्यवरांबरोबरच पालकमंत्र्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. 8 दिवसात याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल असे सांगून युती शासनाच्या काळातच पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी निधी असो किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याचे सांगितले. डिसेंबर महिन्यामध्ये आमचं जे अधिवेशन झालं त्याच्या पुरवणी मागण्यांमध्ये 15 कोटी रुपये हे आम्ही मंजूर केले आणि ते ट्रान्सफर झालेले आहेत. आपली जी योजना आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पत्रकारांना पेन्शन द्यायचं आहे त्या योजनेसाठी 15 कोटी रुपये ट्रान्सफर झालेले आहे आणि एका आठवड्याभरामध्ये ते 15 दिवसामध्ये याचा बियाणमधून आणि याच्या व्याजामधून पत्रकारांना पेन्शन सुरू होईल. शेवटी घोषणा करणं सोपं असतं, त्याची अंमलबजावणी करणं फार कठीण असतं. मला माझ्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना मी नमन करतो, त्याच्या स्मृतीला वंदन करतो आणि त्यांच्या स्मृतीतून तुम्हाला प्रेरणा मिळेल आदर्श पत्रकार बनण्याची. कारण बाळशास्त्री जांभेकर, जसं कलेक्टर साहेबांनी उल्लेख केला की ते केवळ पत्रकार नव्हते, ते एक शिक्षण तज्ज्ञ सुद्धा होते आणि त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर जे संस्कार केले ते अतिशय महत्त्वाचे आहे की त्यांना बाल बृहस्पती अशी पदवी देण्यात आलेली होती आणि त्यावेळेला त्यांचं वय फक्त 12 वर्षाचं होतं आणि केवळ हे संस्कार झाले म्हणून मुंबईत गेल्यानंतर केवळ आपल्या संस्कृतीला ते चिकटून राहिले नाही तर अनेक ज्या भाषा आहेत, अगदी पारसी भाषेसकट अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यांनी प्रावीण्य मिळवलंच, पण प्राध्यापक म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. एशियाटिक सोसायटीचे ते स्वतः सदस्य होते. फार क्वचित भारतीयांना हा सन्मान त्या काळामध्ये प्राप्त झालेला होता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये लिखाण करत असताना स्वतःचं मराठीची मायबोली हे ते विसरले नाही आणि ज्याप्रमाणे आपण मराठीला म्हणतो की हे वाघिणीचं दूध आहे, तर ते दूध सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी धडपडची सुरुवात केली. कदाचित त्यांचं निधन झालं नसलं तर एक वेगळा इतिहास सुद्धा घडला असता. फक्त वयाच्या 34व्या वर्षी त्यांचे निधन झालं आणि अशा सुपुत्राचा जन्म आपल्या जिल्ह्यामध्ये होणं हे ह्या जिल्ह्याचं भाग्य आहे. कुंभमेळा तिथलं स्मारक मी बघितलं, निश्चितपणे माझी इच्छा आहे की तिथलं स्मारक सुद्धा अधिक त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, ते सुद्धा आपण यथावकाश करू. पण पहिली गोष्ट मी काय केली असेल की त्या पोंभुर्ला गावाचं सहभाग हा आमचं जे कोकण ग्रामीण पर्यटन आहे त्याच्यामध्ये केला, जेणेकरून जो पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येईल तो त्या पोंभुर्ला गावाला गेला पाहिजे आणि तिथल्या स्मारकाला त्यांनी वंदन सुद्धा केलं पाहिजे. कारण ती भूमी आहे ज्या ठिकाणी बाळशास्त्रींचं शिक्षण झालं, ज्याच ठिकाणी ते घडले, तर त्या भूमीला सुद्धा विसरून चालणार नाही. परंतु जर आपल्याला त्यांचं खऱ्या अर्थाने स्मारक करायचं असलं तर ते जिवंत स्मारक असलं पाहिजे. तिथं हॉल आहे, हॉलमध्ये काही ॲक्टिव्हिटीज लोकल गावाच्या स्तरावर होत असतील, परंतु खऱ्या अर्थाने पत्रकारितेशी संबंधित अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाल्या पाहिजेत अशी माझी मनापासूनची इच्छा होती. आणि ज्यावेळेला हा प्रस्ताव आला त्यावेळेला खरं तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो, पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे, त्यांनी देणगीसुद्धा दिली, पण त्या देणगीमध्ये पत्रकार भवन बनलं नसतं. देवाची इच्छा असते आणि देवाचे आशीर्वाद असते. सिंधुदुर्ग ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला वित्त खातं मिळालं असं मी स्वतः समजतो. आणि वित्त खातं आणि इतर खात्यांमध्ये फरक असा आहे की इतर खात्यामध्ये मंत्री आणि राज्यमंत्री असतात, पण कुठल्याही डिपार्टमेंटचा राज्यमंत्री हा बजेटचं किंवा आपल्या प्रमुख पॉलिसीचं वाचन करत नाही. आमच्याकडे 2 हाऊसेस असल्यामुळे खालच्या हाऊसमध्ये आपले अर्थमंत्री भाषण करतात आणि वरच्या हाऊसमध्ये राज्यमंत्री बजेटचं भाषण करत असतात. त्याच्यामुळे ज्याला आम्ही हे बजेट फायनल करतो त्याला अनेक गोष्टी घालण्याची संधी राज्यमंत्री असली तरी आपल्याला मिळत असते आणि ती संधी जर माझ्याकडे नसती तर हे स्मारक उभं सुद्धा राहिलं नसतं. शेवटी आपल्या जिल्ह्याचा सुद्धा विचार करायला लागतो. तिथं आपण किती पैसे गोळा करू शकतो याला सुद्धा लिमिट असतं आणि म्हणून 4.5 कोटी रुपयाचं पत्रकार भवन
क्वचित कुठल्या तरी एखाद्या जिल्ह्यामध्ये, जी मोठी जिल्हे आहेत तिथं कुठल्याही जिल्ह्यामध्ये एवढं मोठं पत्रकार भवन नाही. हे आपण करू शकलो, त्याच्यामागे बाळशास्त्रींची पुण्याई आहे म्हणून आपण हे करू शकलो. आणि म्हणून तुमचं जे पत्रकार भवन असणार आहे त्याच्यामध्ये सुसज्ज हॉल असणार आहे, परंतु त्याच्या खाली बेसमेंटसुद्धा आहे. या बेसमेंटमध्ये काही म्हणजे उद्या जर तुम्हाला भाड्याने जायचं असेल तर त्याच्यामध्ये तयार करण्यासाठी खोल्या किंवा त्याच्यामध्ये टॉयलेट्स सगळ्याची व्यवस्था आहे. पहिल्या मजल्यावर बाळशास्त्री जांभेकरांचा पुतळा आहे जो अनेकांना प्रेरणा देत राहील. त्यामध्ये जसं सभागृह आहे, या सभागृहापेक्षा थोडंसं मोठं सभागृह, त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये जे सभागृह आहे त्याच्यामध्ये गॅलरीसुद्धा आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं की तिथं एक गॅलरी आहे. जसं तुम्ही कविवर्य केशवसुतांचं स्मारक बघायला गेला मालगुंडला, तर मालगुंडला तसं त्यांचा जीवनपट हा त्या ठिकाणी साकारलेला आहे, तसा जीवनपट त्या ठिकाणी साकारणं हा तुमच्यापैकी प्रत्येक पत्रकाराचं कर्तव्य आहे. या गोष्टी केवळ पैशाने होत नाही, याच्यामध्ये मन ओतायला लागतं आणि ते मन ओतून तुम्हाला ही गॅलरी करायला लागेल, जेणेकरून पुढे होणाऱ्या पत्रकारांना त्या गॅलरीमध्ये जी माहिती मिळेल त्याच्यामधून प्रेरणा घेता येईल. पत्रकारितेमध्ये केवळ पत्रकारिता नसते तर त्याची साधन सूचिता सुद्धा असते आणि ही साधन सूचिता असणारे पत्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत याचा सार्थ अभिमान मला आहे. त्यामध्ये केलेली होती बजेटमध्ये मार्च 2016 आणि आज डिसेंबर 2018 आहे, म्हणजे 1 वर्षामध्ये गेले 1-1.5 वर्ष, परंतु त्याला अनेक फॉर्मॅलिटीज सुद्धा असतात. मुळात हे स्मारक असं एकमेव स्मारक आहे की जे शासनाच्या जमिनीवर बांधलेलं नाही आहे. दुसरं मुख्य बाब अशी होती याच्यामध्ये की हे स्मारक जरी शासनाचं असलं तरी हे पत्रकार संघाला त्यांच्या ताब्यात राहिलं पाहिजे, ही जी भूमिका आहे. आणि अशा तऱ्हेची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये प्रथमच घडते आणि म्हणून संपूर्ण स्मारक तयार होईल, हे शासनाच्या खर्चाने तयार होईल. संपूर्ण पत्रकार भवन, कुठलेही पत्रकार भवन हे संपूर्ण शासनाच्या खर्चाने झालेलं नाही. त्याला लागणारी जमीन आणि मुख्यमंत्रीचा निधी एवढाच पत्रकार भवनासाठी दिला जातो आणि तो 40-50 लाख रुपये असतो, त्याच्यामध्ये पत्रकार भवन बनत नाही. त्याच्यामुळे अनेक दात्यांकडे आपल्याला जायला लागतं. शेवटी पत्रकार हा निस्पृह राहायला पाहिजे, तर त्याला कोणाकडेही पैसे मागायला लागतं का म्हणजे, अशी माझी स्वतःची भावना आहे. हा जर पर्यटन जिल्हा असेल तर जे पर्यटन महोत्सव असतील त्याचे जे आयोजक असतील त्यांना कुठेही पैशाला जायला लागतं का म्हणजे, ही आमची भावना आहे. आणि म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक पर्यटनाच्या महोत्सवाला शासनाचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी मोठ्या महोत्सवाला 5 लाख आणि छोट्या महोत्सवाला 3 लाख रुपये हे कायम मिळत राहतील. कारण सिंधुदुर्ग हा जिल्हा अनेक तालुक्यांनी बनलेला आहे, सुंदर समुद्र किनाऱ्याने बनलेला आहे, सुंदर अशा निसर्ग संपत्तीने बनलेला आहे. तिथं तुम्हाला वेगवेगळ्या, तिथं तुम्हाला जशी कासवं कशी पिल्लं घालतात हे दाखवता येईल, तसा पतंग महोत्सव कसा होतो तो चालत पाहिजे दाखवता येईल. काष्ठशिल्प आपलं जे आपल्याकडे शिल्प आहेत दगडावरची कोरलेली ती कशी दाखवता येईल. तिथली ग्रामपंचायत हा महोत्सव आयोजित करू शकत नाही, त्यांना शेवटी पैसे द्यायला लागते आणि हे पैसे देण्याएवढं शासनाची भूमिका पाहिजे, सक्षमता पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. या ठिकाणी प्रभूसाहेब आहेत, ते PWDमध्ये अनेक वर्ष काम करतात, ते तुम्हाला सांगू शकतील की असा महाराष्ट्रामध्ये एकही प्रोजेक्ट नाही की ज्या प्रोजेक्टची 100% कन्स्ट्रक्शन कॉस्ट प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी जमा झालेली असेल. 2,55,000 ही या बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे आणि ती पूर्ण रक्कम ही PWDकडे जमा आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे. मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला बोलून सांगितलेलं आहे दर आठवड्याला किंवा 15 दिवसामध्ये त्यांचं बिलिंग झालं पाहिजे, जेणेकरून 6 महिन्यामध्ये ते हे प्रकल्प उभा करू शकतील. दुसरी असं आहे की तुमचे जर फर्निचर आहे, तुमच्या ज्या इतर वस्तू आहेत, तुमचा पुतळा आहे, हा आयत्या वेळेला तयार होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी लागणारी 50% जास्त रक्कम, तुम्हाला उर्वरित पोर्शन किती लागणार 1.5 कोटी, त्याच्यापैकी 1/3 रक्कम ही ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. जेणेकरून ही सगळी टेंडर्स तुम्ही ह्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध करा, ती फायनलाइज करा. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा कार्यक्रम छोटा वगैरे करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. 6 तारीख मी मुख्यमंत्र्यांच्याकडे मागितलेली होती, त्या दिवशी ते जोधपूरला होते. त्याच्यानंतर ज्यावेळेला पत्रकार दिनाचा कार्यक्रम झाला त्यावेळेला मी म्हटलं होतं की आपण एक छोटंसं कार्यक्रम करून याची सुरुवात करून टाकू, असं मला
ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मला नाईक साहेब असं म्हणाले की आम्हाला आमचे राज्याचे अध्यक्ष आहेत, इतर मंडळी आहेत, ती सुद्धा इथं आली पाहिजे. आणि म्हणून आपला ज्यावेळेला पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता, ज्याला मी आलेलो होतो, त्याला मी सांगितलं होतं की 1 आठवड्याच्या आत आपण हे भूमिपूजन का करायचं आहे. तर शेवटी हे बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक आहे आणि हे ठराविक दिवसामध्ये पूर्ण झालं पाहिजे. आणि म्हणून आज सुद्धा 11 आणि 12 तारीखला, खरं तर CM साहेब 12 तारीखला यायची सुद्धा त्यांची तयारी होती, परंतु त्यांची राष्ट्रीय परिषद दिल्लीला व्हायची होती. आणि मी त्यांना म्हटलं की 12च्या वेळी आम्ही 1 दिवस पुढे ढकलतो आणि 13ला घेऊया. तर त्यांचा पुण्याचा दौरा 13 तारीखला ठरलेला होता. मुनगंटीवार साहेबांची सुद्धा यायची तयारी होती. आपल्या RDDच्या मिनिस्टर पंकजाताई मुंडे आहेत, त्यांची सुद्धा यायची तयारी होती. पण ह्या सगळ्यांचं येणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्व हे हा संपूर्ण तुमची इमारत ही पावसाच्या पूर्वी पूर्ण होण्याचं फार महत्त्व आहे. कारण पावसामध्ये कोकणामध्ये इमारतींची कामं फार संथ गतीने चालतात, एवढा प्रचंड पाऊस असतो. आणि त्याच्यामुळे एक म्हणजे हे स्मारक होणं, हे स्मारक होत असताना खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं मन शेवटी त्याच्यामध्ये गुंतलं पाहिजे. शेवटी मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शेवटी अर्ज लागते, इथे हृदयामध्ये लागतं हे की तुम्ही हे केलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून अनेक वेळेला मी त्याला सांगतो त्याला वेगवेगळे त्याचे अर्थ काढले जातात. मी असं सांगितलं की समजा अधिकाऱ्यांना मला इथे बसून कामं करून घ्यायला लागतील, याचा अर्थ असा होतो की ज्या अधिकाऱ्यांना, हे अधिकारी तुम्हाला सांगू शकतील की जिथं 15-20 कोटीची कामं होत होती तिथं 200 कोटी त्याच अधिकाऱ्याकडे खर्च करायला आल्यानंतर त्यांच्याकडे मर्यादा येतात, त्यांच्याकडे असलेल्या स्टाफच्या मर्यादा येतात. आणि एवढा प्रचंड पैसा जेव्हा जिल्ह्यामध्ये येतो, आमच्या मुख्यालयाला 25 कोटी रुपये दिले जिथं तुमचं स्मारक होतं ते. ज्या जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत 1 रुपयाचा शासनाकडून आलेला नव्हता. 25 कोटी रुपये आमच्या कालच्या बजेटमधून रिलीज सुद्धा केले आणि हे 25 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहे. परंतु जिथं बाळशास्त्रींचं स्मारक आहे ते स्थान म्हणजे सिंधुदुर्ग नगरी, हे सुद्धा तेवढंच सुंदर असेल तर तुमची सिंधुदुर्ग नगरी बघायला ते पत्रकार आले पाहिजे. त्या ठिकाणी सुंदर असं सिंधुदुर्गची प्रतिकृती उभी राहिली पाहिजे, त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा उभा राहायला पाहिजे. कारण हा सिंधुदुर्ग किल्ला स्वतः छत्रपतींनी या ठिकाणी येऊन बांधलेला आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आपली ही सगळी वैशिष्ट्य जपत असताना आपलं मुख्यालय ज्याला सिंधुदुर्ग नगरी नाव दिलेलं आहे, म्हणजे पर्यायाने छत्रपतींचं त्या ठिकाणी नाव आलेलं आहे, तर मग त्या छत्रपतींच्या नावाला शोभेचं असं हे मुख्यालय पुन्हा एकदा झळाळीने उभारलं गेलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी तुमच्यासारख्या पत्रकारांची आहे. तिथं टाउन पार्क असेल तर त्या टाउन पार्कमध्ये काय काय असं घेता येईल की जे टाउन पार्क महाराष्ट्रातलं उत्कृष्ट टाउन पार्क ठरेल. तिथं मी गेलेलो होतो, तिथं बघितलं तुमच्या बोटिंगच्या व्यवस्था आहे, तिथं संपूर्ण झाडी वाढलेली आहे, उत्कृष्ट बोटिंगच्या व्यवस्था या ठिकाणी झाल्या पाहिजे. तुमच्याकडे सामाजिक याचं उद्यान आहे, ते एकदम तलावाच्या काठावर आहे, तिथं सुंदर अशा पर्यटकांच्या सोयी झाल्या पाहिजे. ते घडवतो ते कायमस्वरूपी राहत असलेली वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की पुढचे 6 महिने हे सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्या 6 महिन्यामध्ये तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्हावासियांचा कायापालट करू शकता आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी लागते. 2 गोष्टी असते, आपण एकतर एक ग्लास बघितल्यानंतर तो ग्लास अर्धा भरलेला असं म्हणू शकतो किंवा आपण तो अर्धा रिकामा आहे असं सुद्धा म्हणू शकतो. एखाद्याला मी नेहमी ज्याला पत्रकारांच्या कार्यक्रमाला जातो त्याला उदाहरण देतो की एखादा पत्रकार असंही म्हणू शकतो की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाचा मुंबईच्या संघाने दारुण पराभव केला, आणि दुसरा पत्रकार असाही म्हणू शकतो की दुबळ्या सिंधुदुर्गने मुंबईशी चांगली लढत दिली. हा विचारामधला फरक आहे, तो आपण लावून घेतला पाहिजे, त्याच्यावर आपण कार्यरत झालं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून मी काय करू शकतो, 100% निधी अर्थमंत्री म्हणून तुम्हाला आणून दिलेला आहे, परंतु 100%ने स्मारक उभं राहील. पण त्या स्मारकामध्ये आत्मा असणार नाही तर तुमची एकी कायम राहिली नाही तर. आणि म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो की पहिलं स्मारक उभारताना मी बघितलेलं आहे की पत्रकारांच्या मध्ये एकी होऊ शकली नाही, 2 गट झाले आणि त्याच्यामधून होणारं भव्य स्मारक हे होऊ शकलं नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली मिळू शकली नाही जी बाळशास्त्री जांभेकरांना मिळायला पाहिजे होती. आज मी तुमच्याकडून अपेक्षा केली तर एवढीच अपेक्षा करेन की तुमच्यामधली एकी कायम राहो आणि उत्कृष्ट पत्रकारिता कशी असावी याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला हो, एवढी चांगली बुद्धी तर तुमच्याकडे आहेच,
परंतु त्याची अंमलबजावणी आपल्या हातून घडो एवढे आशीर्वाद आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचे मिळो अशी या प्रसंगी मनापासून ईश्वराकडे प्रार्थना करतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे यांनी केले, तर उपाध्यक्ष बाळा खडपकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या श्रिया सावंत, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई, ठेकेदार विजय प्रभू, कार्यकारी अभियंता प्रदीप वटकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग नगरी, ओरोस.